भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी जाहीर झालेली असली तरी या दोन्ही देशांमधील तणाव कमी होताना दिसत नाहीये। कारण काही पाकिस्तानी अधिकारी अजूनही भारतामध्येच आहेत आणि हे पाक अधिकारी अवैध कृत्यांमध्ये गुंतल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येते। पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्याला पर्सोना नॉन ग्रेटा घोषित करण्यात आले। दरम्यान पर्सोना नॉन ग्रेटा म्हणजे नेमकं काय पाहूया। भारत पाक तणाव वाढण्याची शक्यता। पाक अधिकारी पर्सोना नॉन ग्रेटा घोषित। पाक अधिकाऱ्याला 24 तासात भारत सोडण्याचे आदेश। भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे, कारण भारताने पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्याला पर्सोना नॉन ग्रेटा घोषित केलाय। दरम्यान या अधिकाऱ्याला भारताने 24 तासात देश सोडण्याचे आदेश दिले। पाकिस्तानी अधिकाऱ्यानं त्याच्या राजनैतिक पदाला न शोभणाऱ्या कृत्यात भाग घेतल्यानं त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। पर्सोना नॉन ग्रेटा हा लॅटिन शब्द प्रयोग आहे। पर्सोना नॉन ग्रेटा घोषित करणं एक गंभीर राजनैतिक पाऊल आहे। विदेशी अधिकाऱ्याला देशात न राहण्यायोग्य घोषित करणं, राजनैतिक अधिकार अवैध कारवाईत गुंतल्यास ही कारवाई करण्यात येते। 1961च्या व्हिएन्ना कराराच्या अनुच्छेद 9 नुसार हा अधिकार आहे। पर्सोना नॉन ग्रेटा घोषित केल्यावर संबंधित व्यक्तीला राजनैतिक सन्मान किंवा विशेष अधिकार मिळणार नाही। पर्सोना नॉन ग्रेटा घोषित करण्याचं मुख्य कारण म्हणजे गुप्तचर कृत्यांमध्ये सहभाग, देशाच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप करणं, नैतिक किंवा कायदेशीर उल्लंघन करणारे कृत्य। संबंधित अधिकाऱ्याने त्याच्या देशात परत जाण्याचे आदेश नाकारले तर देशातून हकललं जाऊ शकतं। संबंधित अधिकाऱ्याने गंभीर गुन्हे केले तर त्याच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते। एखाद्या बाहेरील देशाच्या अधिकाऱ्याला पर्सोना नॉन ग्रेटा घोषित करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये। याआधी देखील 2018 मध्ये रशियाने ब्रिटनच्या एका राजनैतिक प्रतिनिधीला पर्सोना नॉन ग्रेटा घोषित केलं होतं, कारण त्यानं रशियाच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप केला होता। तसंच भारत पाक तणावानंतर भारतातील पाकिस्तानी अधिकाऱ्यानं देखील अशाच प्रकारे उल्लंघन केल्यानं भारतानंही त्याच्यावर ही कारवाई केली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।